नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दिवाळीसाठी स्पेशल पुऱ्यांची रेसिपी बनवणार आहे। गोड पुऱ्यांची रेसिपी बनवणार आहे आपण। ज्या सारणाच्या पुऱ्या असतात त्याची रेसिपी बनवणार आहे आणि आपण ही दिवाळीसाठी खास आणि स्पेशल बनवणार आहे। सुरुवातीला तुम्हाला हॅपी दिवाळी आणि आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। आपण यासाठी हा गुळ घेतला आहे। गुळ जो घेतला आहे तो आपण हा 2 किलो घेतला आहे आणि हा गुळ जो आहे हा आपल्याला पूर्ण असा पगळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। 1.5 ग्लासच पाणी घालणार आहे, जास्त पाणी आपण घालायचं नाही आहे, कारण आपण जो रवा आपण भाजतो तो त्यामध्ये घातल्यानंतर तो जो रवा आहे तो फुगतो आणि जास्त झाल्यावर ते जे सारण हे मोकळं सुटसुटीत झालं पाहिजे, म्हणून आपण 1.5 ग्लास पाणी घालून आपण हाताने असं संपूर्ण असं ते विरघळून घ्यायचं आहे। आणि आपण रवासुद्धा 2 किलो घेणार आहे। थोडा थोडा करून मी तो भाजून घेणार आहे। थोडं थोडं तेल टाकून आपण तो चांगला असा भाजून घ्यायचा आहे। वास सुटेपर्यंत आपण छान असा भाजून घेतला आहे आणि त्यानंतर आपण जे गुळाचं जे पाणी केलेलं होतं ते पाणी जे आहे ते आपण गाळणीने गाळून, त्यात काही खडे वगैरे असतात गुळामध्ये, ते जर आपण गाळून घेतलं तर मग त्यातले खडे किंवा काही कचरा असला तर तो निघून जातो, त्यासाठी आपण ते गाळून घ्यायचं आहे। असं मी हे ते सर्व गाळून घेतले आहे। किंवा आपला गुळ काही थोडाफार राहिलेला असेल पगळायचा किंवा खडे राहिलेले असतील त्याचे, तर ते तसेच त्यातून गाळून झाल्यानंतर ते आपण आता ही साईडला काढून घेणार आहे। बघू शकता तुम्ही आपण हे कसं गाळलं आहे, अशा प्रकारेच हे करून घ्यायचं आहे आपण। आता हा जो रवा भाजून घेतलेला आहे आपण तो त्या पातेल्यामध्ये घालणार आहे आपण। बघू शकता तुम्ही आपण हा जो रवा घेतलेला आहे तो त्या पातेल्यात घातल्यानंतर आपण त्यामध्ये जे आपण पाणी केलेलं आहे गुळाचं ते घालणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण ते आदल्या दिवशीच करून घेतलेलं आहे। आदल्या दिवशीच करायचं आहे आपल्याला। दुसऱ्या दिवशी जर पुऱ्या करायच्या असल्या तर आपण ते आदल्या दिवशी संध्याकाळीच सारण हे बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चांगलं भिजेल। अशा प्रकारे आपण ते करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी सुंठ पावडर घालणार आहे। सुंठ पावडर घालणार आहे आपण त्यामध्ये, त्याचा छान असा वास येतो म्हणून आपण त्यामध्ये सुंठ पावडर घातली आहे। नंतर थोडीशी बडीशोप आहे, ती आपण दळून घेतलेली, कच्ची बडीशोप दळून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपण यामध्ये घालणार आहे आणि हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही। आणि वेलचीसुद्धा आपण टाकू शकतो। वेलची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। आता आपण हे सारण्यासाठी आपल्या पाती करण्यासाठी आपण हे जे पीठ घेतलं आहे हे 2.5 किलो घेतलेलं आहे। पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, त्यासाठी तुम्हाला जेवढं करायचं असेल तेवढं तुम्ही प्रमाण ठेवू शकता। आणि यामध्ये मी 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी मैदा घातला आहे आणि आपण बारीक रवासुद्धा यामध्ये घातला आहे आणि थोडंसं तेल टाकून हे पीठ आपण भिजून देणार आहे। ते मी रात्रभर भिजून दिलं आहे। आता आपण दुसऱ्या दिवशी सारणाची चेक करणार आहे आणि सारण हे जे असतं ते घट्ट होतं, ते आपल्याला फोडून घ्यावं लागतं, मोकळं सुटसुटीत करून घ्यावं लागतं आणि ते आपण मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं आहे। नंतर मी त्या आदल्या दिवशीच तेल लावून ठेवलेलं पिठाला आपण दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी मळून घेणार आहे। आता ते मळताना मी ते पीठ जे आहे ते संपूर्ण असं मळणार नाही, अर्धं करून मी मळणार आहे, कारण ते संपूर्ण मळायचं म्हटलं की ते घट्ट मळावं लागतं, त्यामुळे मी थोडं थोडं करून ते पीठ मळणार आहे। आणि त्यामध्ये फक्त आपण आता मीठ घालणार आहे, कारण आपण जे रात्री पीठ तयार केलं होतं त्याला थोडंसं तेलाचं मोहन लावलं आहे आणि आता आपण हे पीठ मळून घेणार आहे। आणि या पिठाला जो बारीक रवा घालायचा आहे आपल्याला, जाड रवा घालायचा नाही आहे। आता हे पीठ आपण थोडं थोडं करून पाणी करून ते मळून घेणार आहे। हे पीठ थोडंसं मळण्यासाठी जडच असतं आणि आपण असा घट्टसर गोळा हा मळून घ्यायचा आहे। याचा खूप असा घट्ट गोळा मळावा लागतो याचा, कारण त्याला नंतरनं पाणी सुटतं, पुऱ्या करायला भरपूर वेळ लागतो, त्यामुळे ते पाणी नंतर आपल्या पिठाला पाणी सुटू शकतं, म्हणून थोडंसं अगोदर मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं भिजून दिलं आहे आपण। आता आपण त्यासाठी मी अर्धा ते 1 तासभर पीठ भिजून दिलं आणि त्यानंतर आपण पुऱ्या करणार आहे। मी अशा छोट्या छोट्या पात्या लाटून घेणार आहे, त्याच्या छोटे छोटे 2 अशा छोट्या चपात्यांसारखे आपण छोटे छोटे लाटून घेणार आहे, खूप छोट्या छोट्या लाटणार आहे आणि एकावर एक ठेवून आपण त्यामध्ये नंतरनं सारण भरणार आहे। आणि उंडा करून सुद्धा 2 प्रकारे लाटल्या जातात, ह्या उंडा करून सुद्धा केल्या जातात। आम्ही जे करणार आहे या फिरकीने बनवणार आहे आणि
उंडा जर करून आपण केल्या तर पीठ थोडं जास्त लागतं आणि याला थोडं पीठ कमी लागतं, त्यामुळे पिठाचं अंदाजाप्रमाणे आपण कमी जास्त पीठ तुम्ही करू शकता. आता हे 2 पाती लाटून मी घेतले, बघू शकता तुम्ही. आता यावर मी आपण जे सारण केलेलं आहे ते टाकणार आहे आणि आपलं हे सारण हे बघू शकता तुम्ही कसं मोकळं सुटसुटीत झालं आहे. आता आपण यामध्ये हे सारण भरून घेणार आहे आणि जे दुसरी पाती जी आपण केलेली आहे, तुम्हाला जितकी गोड हवे असेल तसे. आता हा चमचा माझा मोठा आहे तेव्हा मी थोडेसे 2 चमचे घातले आणि यानंतर आपण ही दुसरी पाती यावर टाकणार आहे. असं कडेने आपण असं बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांचे तोंड उघडणार नाही आणि अशी फिरकी फिरून जसं हवा असेल तशा पद्धतीने तुम्ही त्याचा आकार देऊन करू शकता. थोडंसं कड्यानेच फिरवायचं आहे, जवळ जास्त फिरवायचं नाही आहे. सारण भरल्याचं थोडंसं लांबसर करायचं आहे, नाहीतर ती फुटण्याची शक्यता असते. आणि आपण हे काढून घेणार आहे, बघू शकता. आता आपली ही तयार झाली आहे पुरी, कशी छान अशी तयार झाली आहे. आणि ही डिझाईनमुळे ही पुरी खूप छान वाटते, म्हणून आम्ही अशाच पुऱ्या बनवतो. तुम्हाला जर उंड्याच्या सोप्या वाटत असाल तर तुम्ही त्या उंडा करून सुद्धा त्याच्या बनवू शकता. उंड्यामध्ये छोटी छोटी वाटी करून आणि सारण भरून लाटायचे असते. मी सर्व अशाच प्रकारच्या पुऱ्या बनवून घेतल्या आहे, बघू शकता तुम्ही. ही सुद्धा मी दुसरी पुरी सुद्धा तशीच तयार केली आहे. असे ही पण पुरी आपली तयार झाली आहे. बघू शकता किती छान अशी आपली ही पुरी तयार झाली आहे. आणि आपण आता ह्या तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे. अगोदर खूप गरम होऊन द्यायचं आहे चांगलं तेल, नंतरच आपण ह्या सोडायचे. आपण तेल चेक करून बघायचं आहे की आपलं तेल तापलं आहे की नाही चांगलं. आता हे माझं तेल खूपच तापलं आहे आणि तापलेल्या तेलातच मी आता सोडलं आहे. त्या एक साईडनीच होऊन झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडनी मी आता पलटी मारणार आहे. आता आपण ह्या एक साईडनीच छान अशा होऊन द्यायचे आहे, सारख्या सारख्या पलटी मारणार नाही आहे आपण, एकदाच पलटी मारणार आहे. आता आपल्या एक साईडनी झाले की मग आपण दुसरी साईडसुद्धा. तर आपले पुरे किती अशा टम्म फुगल्या आहे, बघू शकता तुम्ही. छान अशा आपण या तेलामध्ये तळून देणार आहे. आता आपण हिला पलटी मारणार आहे, बघू शकता तुम्ही. आपण हिला पलटी मारली, ती एक साईडनी लालसर अशी झाली आहे आणि दुसरी साईडसुद्धा आपण लालसर होऊन देणार आहे. आता आपली ही दुसरी साईडसुद्धा छान अशी होऊन देणार आहे. 10-1 मिनटं तरी लागतात, की वरची पारी ही लाल होण्यासाठी 10-1 मिनटं लागतात. त्यासाठी आपण वरची पारीसुद्धा छान अशी होऊन द्यायची. आपण आता हिला पलटी मारली, ही खालची साईड होती आणि आता ही वरची साईडला झाली, आपण बघू शकता. तरच आपल्या ह्या तळण्याची कसर जर राहिली तर त्या कुरकुरीत होत नाही, म्हणून आपण तळण्यासाठी जास्त लालसरच पुऱ्या होऊन द्यायच्या आहे, नाहीतर मग त्या मऊसूत होतात नंतर आणि कुरकुरीत लागते नाही. म्हणून कुरकुरीत लागण्यासाठी आपण त्या लालसर अशा तळायच्या आहे, बघू शकता. मी तुम्हाला ह्या दुसऱ्यासुद्धा तळून दाखवल्या आहे. सर्व पुऱ्या आपण या अशाच तळून घेणार आहे, छान अशा लाल होऊन द्यायच्या आहे आपण, बघू शकता. एक साईडनी झाली आहे आपली. पहिल्या पुऱ्यांसारख्याच आपण ह्या सुद्धा पुऱ्या अशा तळून घेणार आहे. एक साईडने लालसर होऊन द्यायचे आहे आणि दुसरी साईड पलटी मारणार आहे आपण, जास्त आलटी पलटी करायची नाही आहे त्यांना, बघू शकता. आपल्या ह्या अशा पुऱ्या तर छान तळून झाल्या आहे आणि आता आपण ही दुसरी साईडने पलटी मारली आहे, बघू शकता. आपली ही साईडसुद्धा अशी लालसर झाली आहे. थोडेसे असं मीडियमच ही ठेवायची, जास्त हाय पण नाही, बघू शकता. अशा छान अशा तळून झाल्या आहे. वरचे पाते आपले लालसर झाले की आपण ह्या काढून घेणार आहे. मी ह्या अशा झाऱ्यामध्ये काढून घेणार आहे, कारण त्यामध्ये जे तेल असतं ते निघून जाण्यासाठी मी या झाऱ्यामध्ये ह्या काढून घेतल्या आहे. अशा या आपल्या सर्व पुऱ्या तयार झाल्या आहे.
बघू शकता मी अजून बाकीच्या पुऱ्या तळलेल्या नाही आहेत. 5 ते 6 पुऱ्या ह्या मी तळून घेतल्या आहे आणि छान अशी आपली पुरी झाली. ही तुम्हाला मी फोडून दाखवते की आपले पुरीचं सारण हे कसं छान असं आपल्या पुरीला लागलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.